नमस्कार, मी सिद्धी रूपा. माझ्यासोबत आहेत करेक्ट ओळखलत सरोज कुर्लावाला. आम्ही रोज एक नवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन येतो. अहो हो हो हो, एवढ्या काय रागवताय? पुरीसारखे असे गाल खूप झाल्यासारखं दिसतात तुमचे. आजचा आपला पदार्थ आहे ना, तो सुद्धा पुरीपासूनच बनणार आहे. पण ह्या पदार्थातलं हे एकमेव साहित्य मला माहीत आहे. बाकीचं साहित्य काय आहे ते आपण सरोजजींना जाऊन विचारूया. सरोजजी, आता आपण हा जो पदार्थ बनवणार आहोत होय, त्याचं साहित्य काय काय आहे? त्यासाठी आपल्याला लागणार आहे महत्त्वाचं, तू म्हणालीस तसं, पाणीपुरीच्या पुऱ्या, कांदा, बटाटा आहे उकडून स्मॅश केलेला, नंतर हे मूग आणि चणे थोडे मोड आणून मग वाफवून घेतलेले आहेत, चाट मसाला, चण्याची तळलेली डाळ, पुदिना, मीठ आणि ही हिरवी मिरची, तळण्यासाठी तेल आहे आणि हे आपण डाळीचं बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. ओ अच्छा. त्यामध्ये आपण साधारण 1 कप बेसन असेल तर 1 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ, मीठ, हळद आणि थोडं तिखट आणि पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्याच्यात तांदळाचं पीठ पण थोडंसं वेगळं, थोडा कुरकुरीतपणा येतो म्हणून. अच्छा अच्छा. हां, आपण सुरुवात करूया. हो हो. सगळ्यात आधी आपण तेल तापवायला ठेवूया. ओके, मी तापवायला ठेवते ते. बरं. त्यामध्ये आपण त्याचं आधी स्टफिंग तयार करूया. स्टफिंग आपण ह्या पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये भरणार आहोत. ही पुरी आहे की नाही, ह्या पुरीला असं थोडंसं भोग पाडून घ्यायचं. आपण पाणीपुरी खाताना जेव्हा कसं भोग पाडतो तसं भोग पाडून घ्यायचं. अच्छा. अशा या पुऱ्या आपण तयार करून ठेवलेल्या आहेत. आता आपण त्याचं आपण स्टफिंग तयार करूया. स्टफिंगसाठी आपल्याला साधारण 1 अर्धा कप एवढा उकडलेला बटाटा आणि तो थोडासा आपण हाताने मॅश करून घेतलाय. त्याच्यामध्ये आपल्याला 1 साधारण पाव कप एवढे चणे आणि मूग, त्याला आपण मोड आणले, मोड आणून थोडं मीठ हळद घालून वाफवून घेतलेले आहेत हे मूग चणे. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून एवढी चण्याची डाळ तळलेली बाजारात मिळते, आपल्याला घरी करायची काहीही गरज नाहीये. नंतर हा चाट मसाला, साधारण 1 अर्धा टीस्पून एवढा चाट मसाला लागेल आपल्याला. या सगळ्या साहित्याबरोबर चाट मसाला हवाच. आणि अगदी थोडंसं मीठ, कारण की आपला जो हा चाट मसाला आहे त्यामध्ये मीठ असतं. हो, त्यामुळे मीठ टाकताना खूप सांभाळून घालायचं. नंतर हिरवी मिरची थोडी आवडीप्रमाणे चिरून बारीक घेतलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त आपण घालू शकतो. आणि हा कांदा, साधारण 1 ते 2 टेबलस्पून एवढा कांदा, कच्चा कांदा. आवडत असेल तर थोडी कैरी वगैरे घेतली कच्ची तरीही चालेल, छान आंबटपणा येतो. तसं चाट मसाल्यामध्ये आहे, आमचूर पावडर असते, पण तरी आपल्या आवडीप्रमाणे थोडं हे स्टफिंग आपल्याला तयार करता येतं. हे बघा, हे तसं छान मिक्स करून आपण घेतलेलं आहे. आता ह्या पुऱ्यांमध्ये आपण हे जे आपण मिश्रण केलं तयार ते सगळं भरूया. अच्छा, तेच मला परत एक म्हणजे क्युरिओसिटी इतकी असते ना, काय करणार आहोत आपण. हे बघा, अशा सगळ्या पुऱ्या दाबून भरायच्या, भरपूर भरायच्या. तुम्ही येणार म्हटल्यानंतर ना आम्हाला एक क्युरिओसिटी असते की आज काय आहे इनोव्हेटिव्ह, वेगळं काय आहे. जनरली यंग लोकांना हे असे पदार्थ फारच आवडतात आणि हल्ली फास्ट फूडचा जमाना आहे. हो, आणि काहीतरी नवीन रोज व्हरायटी हवी असते. ते असं इतकं सुंदर दिसतंय, ते खाताना पण खूपच छान वाटतं. आणि असंही पाणीपुरीची पुरी म्हटल्यानंतर आधीच तोंडाला पाणी सुटतं. ते इतकं चमचमीत असतं ना सगळं, तसं काय विचारायलाच नको. आणि हे आधी करून नाही ठेवायच्या, नाही तर पुऱ्या ना मऊ होतात. कारण खाताना पण त्या पुऱ्यांचा जो कडकपणा आहे तो राहायला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, ह्या आयत्या वेळेला भरायच्यात पुऱ्या, भरून ठेवल्या तर त्या नरम होतील, हे अगदी लक्षात ठेवा. आता ह्या पुऱ्या आपल्या तयार आहेत. आता हे जे बॅटर आहे ते सुद्धा आपलं तयार आहे. चमचा लागेल. हे बॅटर बघा तयार आहे. आता आपण गॅस चालू करूया परत. आणि ह्या ज्या पुऱ्या बघा आता मी कसं करते. अरे वा, परत एक बॅटर मध्ये बुडवून त्याला डीप फ्राय करायचं. वा 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 वा.
तर तुम्ही हे बघाल की ह्याच्यामध्ये कुकिंग काहीच नाहीये. ही डिश पण कारण बघा आतलं सगळं जे साहित्य आहे ते सगळं कुक्ड आहे. हो. फक्त डाळीचं पीठ जे आहे तेच आपल्याला कुक करायचं. आतली पुरी आपली शिजलेली आहे. पुरीच्या आतलं जे साहित्य आहे ते सुद्धा सगळं शिजलेलं आहे. त्यामुळे तसं कुकिंग याला काहीच नाहीये. कारण आपण जे ते चणे आणि मूग सगळे उकडलेले आहे, शिजलेले व्यवस्थित. उकडलेला बटाटा सगळं. कांदा ना कच्चा हे तर आता काही छानच लागतो. आपण ह्या डिशला थोडंसं सजवूया. आता साधारण आपण काहीही जेव्हा पाणीपुरी वगैरे तर आपण चटण्या वगैरे असतात, तर समजा घरामध्ये आपल्याकडे चिंच गुळाची जी आंबट गोड चटणी असते ती आपण घेऊ शकतो. मला एक चमचा लागेल. ती आपण त्याच्यावर डॉट्स घेऊ शकतो किंवा मग आपली हिरवी पुदिन्याची चटणी आहे ती आपण असं एक एक डॉट देऊया फक्त गार्निशिंगसाठी. ठीक आहे. आपण ही चटणी लावली आणि थोडे हे जे आपण उकडलेले चणे आणि मूग आहेत ते थोडे आपण असे साईडला ठेवूया. म्हणजे ते छान दिसेल ना जरा. आणि त्याच्यावर ही शेव. अगदी मस्त पुरी आणि त्याच्याबरोबर शेव. अशी शेव थोडी, अगदी खूप नाही टाकायची की ती पूर्णपणे पुरी आपली झाकली गेली पाहिजे असं नाही. गार्निशिंग पण असं इतकं टेम्पटिंग असलं पाहिजे की पटकन ते तोंडात घालायला मजा आली पाहिजे. वा वा. वाटतंय की नाही खाऊसं? खरंच सांग अगदी. मला असं धीर नाही. आता ही आपली गरमागरम डिश तयार आहे. वाह सरोज जी, आपका जवाब नहीं. थँक्यू. एक मिनिट. हा बरं, एक मिनिट. आहा. तुम्हाला टुकटुक. मला टुकटुक. मी खाते. तुम्ही पदार्थाचं नाव काय आहे थोडंसं विचार करून ठेवा. सरोज जी सॉलिड आहे.